आणि तन्मय, राज्यातल्या लाखो वारकऱ्यांना आता ओढ लागली आहे ती पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी. आणि त्याचसाठी ही वारी आहे. आणि वारी म्हणजे सेवा, समर्पण आणि भक्तीचा संगम. आणि याच भावनेमधून स्ट्रीट सेन्स या स्वयंस्फूर्त गटानं गेल्या 2014 पासून एक अनोखा उपक्रम सुरू ठेवला आहे. IT इंजिनियर्ससह विविध क्षेत्रातील 16 बाईक रायडर्स बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या मदतीला धावतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता केली जाणारी ही सेवा आत्मिक समाधान देणारी आहे. वारकऱ्यांच्या रूपात विठ्ठलाचं दर्शन घडतं अशा भावना सेवाभावी युवकांनी व्यक्त केल्या. आणि याच सेवाभावी वारकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी. संत श्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच माऊलींची पालखी आता दिवे घाटात काही तासांनीच येणार आहे. परंतु या दिवे घाटामध्ये गेल्या 16 वर्षापासून एक बाईक ॲम्ब्युलन्स नावाचा उपक्रम चालवला जातो आहे. बाईक रायडर्स जे आहेत 16 जण, ते या ठिकाणी जे वारकरी येतात, ज्यांना मेडिकल इमर्जन्सी असते किंवा कुठलीही दुखापत झाली तर त्यांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये बाईक ॲम्ब्युलन्सवरून त्या ठिकाणी मेडिकल मदत दिली जाते. ॲम्ब्युलन्सच्या ठिकाणी नेलं जातं. त्या ठिकाणी डॉक्टरांचं एक पथक असतं, त्या पथकांकडून औषधोपचार केले जातात. एकूणच 2014 साली हा उपक्रम सुरू झाला होता आणि आज जवळपास 12 वर्षानंतर या ठिकाणी निरंतर ही सेवा देतात. आपल्यासोबत बोलण्यासाठी या बाईक ॲम्ब्युलन्सचे जे प्रणेते आहेत ते आहेत. नेमकं ही सुरुवात कशी झाली? ही सुरुवात म्हणजे 26 वर्षाआधी मुजुमदार सर सिम्बॉयसिसचे जे फाउंडर आहेत, त्यांनी एका ॲम्ब्युलन्सपासून चालू करून आता 25-30 ॲम्ब्युलन्स इकडं मदतीसाठी असतात. पण 2014मध्ये कल्याण आहे, त्यांनी मिशन सेफ रोड्स म्हणून बाईक ॲम्ब्युलन्सचं इनिशिएटिव्ह इकडं वारकऱ्यांचं चालू केलं. आणि त्याच्यानंतर ही प्रथा चालूच आहे आत्तापर्यंत, ज्याच्यामध्ये आम्ही बाईकवरनं जिथं ॲम्ब्युलन्सला जाता येत नाही अशा ठिकाणी पेशंटला अटेंड करून किंवा त्याला बाईकवरती घेऊन जवळच्या जवळ ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा हेल्थ केअर सेंटर म्हणा किंवा हॉस्पिटल म्हणा तिकडं नेऊन त्वरित गोल्डन आवर जे म्हणतात की त्या वेळामध्ये लवकरात लवकर त्यांना पेशंटला डॉक्टरची ट्रीटमेंट मिळायला पाहिजे, त्यासाठी आम्ही मदत करतो. ही संकल्पना नेमकी सुचली कशी आहे? एरवी बाईक रायडर्स घाटातून फिरतात किंवा ॲडव्हेंचरस त्यांचा स्पोर्ट्स असतो, पण लोकांची, वारकऱ्यांची सेवा करावी हा संकल्प कसा काय केला? जसं आपण बघू शकता इकडं वारकऱ्यांची सेवा खूप नेसेसिटी आहे ॲक्च्युली. कारण का दिवेघाटवरनं वरती आले की पाय पकडतात, दमतायत, लोक चक्करून पडत आहेत, फीट आलेली आहे, पडून डोक्याला जखमा झालेल्या आहेत. राईडला तर आम्ही जातोच, पण सोशल कॉज, जसं आम्ही आत्ता मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जाऊन ब्लड डोनेशन केलं, तसंच आमचं एक कर्तव्य बनतं की वारकरी समाजासाठी पण आम्ही पुढं यावं. नुसतं राईड करणं हे आमचा छंद नाही, पण समाजामध्ये चांगलं काम करावं एवढंच आमचं एक त्याच्यामध्ये हेतू आहे. कॉल नेमकं कसं आहे?